आपका मेरे YouTube चैनल पे बहुत बहुत स्वागत है। इसी सवाल से मैं शुरू करना चाहूंगी। बता सके कि हाँ ये है। अभी आपका दूसरा प्रश्न। और हम लोग के लिए बिल्कुल ही पहली बार था। मेरे जवानों के लिए भी पहली बार था, मेरे लिए भी पहली बार था। वेलकम बॅक उज्ज्वला मावशी. येस. आज आपण पुन्हा अजून अशाच एका मस्त इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. बायोकेमिक हे मी पहिल्यांदाच ऐकलं. म्हणजे फ्लॉवर रेमेडी मला माहिती होती. बायोकेमिक म्हणजे काय आहे? बायोकेमिक्स म्हणजे 12 क्षार. आता हे क्षार असतात जे आपल्या हम्म. शरीरामध्ये क्षार असतात ना, तेच हे क्षार असतात. सो हे 12च आहेत म्हणून याला 12 क्षार नाव आहे. याला 12 टिश्यू सॉल्ट्स पण म्हणतात, बायोकेमिक्स म्हणतात किंवा 12 क्षार म्हणतात. हम्म. सो हे एकूण किती आहेत? 12च आहे. पण हम्म. हे आपल्या शरीरामध्ये ऑलरेडी एक्झिस्ट करतात. सो आपल्या शरीरात आहेत. बरं. क्षार म्हणजे काय? मिनरल्स जे आपल्या शरीरातलं सगळं डे टू डे काम जे काही केली जातात ती हे क्षारांच्या याच्यामुळे त्या गोष्टी होतात. आता ह्या क्षारांची कमतरता आपल्या शरीरात निर्माण झाली तर आपल्याला कुठला तरी आजार होतो, डेफिशियन्सी होते त्याची आणि आपल्याला आजार होतो. हम्म. मग आपल्याला त्यावेळेस हा क्षार भरून काढायचा आहे फक्त. आता हे खरं तर आपल्या शरीरात आहे. सो ते नॅचरली आपल्याला जो काही आपण आहार घेतो त्याच्यातून आपल्याला हे सगळं मिळायला पाहिजे. पण आता आपल्याला काहीच माहिती नाहीये की आपण काय खातोय, ह्याच्यामध्ये काय आहे. सो त्या पद्धतीने ते आपल्याला मिळणार आहे का नाही आपल्याला माहित नाही. म्हणून मग आपल्याला हे सगळं भरून काढायला या क्षारांची मदत होऊ शकते. हम्म. आता हे एकूण आहेत 12च, पण त्याला पोटेन्सीज आहेत. म्हणजे त्याला अच्छा. हायर डोस, लोअर डोस अशा पोटेन्सीज आहेत. त्याच्यामुळे हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे की कुठल्या पोटेन्सीज कधी घ्यायच्या, काय घ्यायच्या, कुणाला सूट होतं, नाही सूट होत. मग सेफेस्ट पोटेन्सी 6x असते, ती तुम्ही घ्या. असं आता याची कॉम्बिनेशन्स पण तयार मिळतात होमिओपॅथीच्या दुकानात. कॉम्बिनेशन्स म्हणजे काय? तर सर्दी, ताप, खोकला एक कॉम्बिनेशन तयार असतं. जसं आपण क्रोसिन घेतो ना, सो त्या पद्धतीने आपल्याला कॉम्बिनेशन्स मिळतात की पोटाच्या जनरल अपचनाच्या तक्रारी त्याच्यावर एक कॉम्बिनेशन असतं, पिरियडच्या तक्रारी त्याच्यावर एक कॉम्बिनेशन आहे, तापावर आहे. काही लोकांना सर्दी म्हणजे फक्त शिंका येतात आणि नाक वाहतंय अशा प्रकारची सर्दी असते. घसाबिसाचं काही हे नसतं किंवा खोकला नसतो. मग त्यांच्यासाठी एक वेगळं कॉम्बिनेशन आहे. घशाचं काहीतरी घशाच फक्त त्रास होतोय, बाकी सर्दी बिर्दी नाहीये आणि मग नंतर तापाकडे जातं. त्याच्यासाठी एक वेगळं कॉम्बिनेशन आहे. सो आपल्या घरात जी काही आजारपणं असतील त्यानुसार तुम्ही कॉम्बिनेशन वाईज घेऊ शकता किंवा 12 क्षार जर आपण पूर्ण शिकलो तर आपल्या पद्धतीने आपल्याला कस्टमाइज्ड औषधी तयार करता येईल. कुठला कॉम्बिनेशन कुठल्या बरोबर मी घ्यायचंय हा गठ्ठा आपण हे घेऊ शकतो. आता आपल्याला कॅल्शियम साधं एक हे कॅल्शियम आपल्याला घ्यावं लागतं बरोबर. वयाचा एक ठराविक 40 नंतर कॅल्शियम सांगतात. आता हे ऍब्झॉर्ब होतंय का नाही वर सगळं अवलंबून. कॅल्शियम ऍब्झॉर्ब झालं नाही तर त्याचे डिपॉझिट्स होणार आहेत आणि मग अजून काहीच्या काही वेगळं होणार आहे. ह्याच्यातलं जे कॅल्शियम आहे ना, 12 क्षार मध्ये कॅल्शियमचे 3 क्षार आहेत, एक पण नाहीये. ॲलोपॅथीमध्ये एकच आहे कॅल्शियम. मग त्याच्या तुम्ही किती mg काय हे तुम्ही ठरवता तुमच्या ह्याच्याप्रमाणे. इथे कॅल्शियमचे क्षारच 3 आहेत की एक जनरल इम्युनिटी, हाडांची ताकद, दात आणि हाडं ही ताकद ही पहिला बेसिक क्षार. मला हे 12 क्षार ना छोट्या मुलांना म्हणजे मुलगा लहान होता तेव्हा ते एक दाताचं औषध दिल्याचं मला आठवतंय. दातासाठी एक कॉम्बिनेशन असायचं, ते 21 नंबरचं कॉम्बिनेशन असायचं. अच्छा. ते दात नंबर येताना असतात. मुलांना दिलं की त्यांना ते कुठले त्रास होत नाहीत. म्हणजे हे किती जुनं आहे बघ. की हे मी माझ्या प्रेग्नन्सीत पण घेतलेलं आहे. म्हणजे खूप जुनं आहे हे. म्हणजे ह्याचा शोध पण ह्याचा जर्मनीमध्येच शोध म्हणजे होमिओपॅथीला आहे थोडंसं पूरक त्याच्या बरोबरीने हे सप्लिमेंट म्हणून दिलं जातं. सो बरोबरीने हे देऊन पण हे ऍक्च्युअल तुमच्या शरीरात काय कमी जास्ती आहे त्यानुसार हे काम करतं. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या शरीरात हे ऑलरेडी एक्झिस्ट करतंय. म्हणजे आपण नव्याने काही घालून हे आपल्याला चालणार आहे का नाही प्रश्नच नाही. आहे आपल्या शरीरात. ते फक्त आपल्याला मेंटेन करायचं, बॅलन्स करायचंय. सो कॅल्शियमचं जसं मी म्हटलं 3 पैकी एक क्षार हा बेसिक. दुसरा क्षार
हे वरचं आवरण कोटिंग असतं. म्हणजे आपल्याला एनिमल जे आहे ना दातांवरचं दाताचं एनिमल हम्म, कोटिंग झालं. मग हाच क्षार प्रत्येक तुमच्या पेशींवर, हाडांवर एक संरक्षक पातळ लेअर असतो, जे सगळी तुमची फ्लेक्झिबिलिटी हे करत असते. मग कालांतराने आपल्याला जशी फ्लेक्झिबिलिटी कमी होते, म्हणजेच तो तुमचा वरचा संरक्षक लेअर कुठेतरी गेलाय, टेरअप हा झालाय, मग तिथे जागा झालीये, मग तिथे कॅल्सिफिकेशन झाल्यावर काहीतरी गाठ झाले, गठ्ठा झालाय, हे जे होतं हे त्याच्यामुळे होतं. म्हणजे ओके आपल्याला काय करायचंय, तो लेअर फक्त इंटॅक्ट करायचा आहे. सो हम्म, कॅल्शियमचा दुसरा क्षार. तिसरा क्षार कॅल्शियमचा जो आहे तो बोन मॅरो पर्यंत जातो, जे डीप. हम्म, म्हणजे ह्याच्यामध्ये कॅल्शियम पण आहे तुमच्याकडे. त्याचे अच्छा 3 क्षार आहेत. So कुठल्या लेवलवरचं दुखणं तुमचं आहे त्यानुसार तुम्ही हे बघू शकता. सो बर बेसिक इम्युनिटी जर तुम्ही चांगली ठेवलीत, म्हणजे बेसिक तुमचा क्षार जर समजा इम्युनिटी तो कॅल्शियम कमी झालं, हम्म, तर तो काय करतो, तो पुढे जाऊन दुसऱ्यातलं ओढतो. हम्म, म्हणजे हम्म, आपल्याला इन एनी केस बेसिक भरून काढावंच लागतं. बरोबर हो आणि मग पुढे पुढे आपल्याला जसं दुखणं गेलंय त्या पद्धतीने करावं लागतं. 12 क्षारांमध्ये आपल्याकडे काही असे क्षार आहेत की तुमची पचनशक्ती कमी असेल त्याच्यावर काम करेल. तुमचं एकंदरीत गॅस्ट्रिक एक रेमेडी ह्याच्यावर आहे की म्हणजे जसं भूक लागत नाहीये किंवा किंवा जंत झालेत, वर पण एक क्षार आहे, हे तुम्ही मॅनेज करू शकता. रक्ताशी निगडीत एक क्षार आहे. सो हिमोग्लोबिनची कमतरता असेल, एक क्षार आहे. तुमचं रक्त पातळ ठेवण्यासाठी जी औषध घेतलं जातं त्याच्यासाठी आपल्याकडे एक क्षार आहे. पण बर ती जर गोळी तुम्ही घेतलीत ॲलोपॅथीची, तर तुम्हाला काहीतरी लागलं तर तुमचं रक्त वाहत असेल तर ते थांबत नाही, पण ते पातळ असतं ना. ह्याच्यातला क्षार ते तो त्यावेळेस खपली पण धरतो. बर त्याचं दोन्ही काम. अच्छा हा एक क्षार असा आहे की तुम्ही आपण जे खातो ते ऑइल डायजेस्ट करतो. अच्छा ओके एक क्षार तुम्हाला एनर्जी देईल. मग आज आज तुम्हाला असं वाटतंय की आज मला जास्तीचं काम होणार आहे, जरा थकवा येईल कदाचित, एक गोळी घेऊन टाका. ओके, तुमचं काम झालं. या पद्धतीने काम करतं. अजून एक क्षार त्यातला की जसं आपल्याला जड अन्न पचण्यासाठी मग किंवा आपल्याला त्रास होतो की आता होळी आहे, हम्म, पुरणाची पोळी होणार आहे, पुरणाची पोळी खाल्ली ना की मला जरा जडच होतं. मग हम्म, त्यातला एक क्षार तुम्ही एक गोळी घेऊन टाका ना आधी, तुम्हाला त्रास होणार नाही. काही वेळेस बरोबर तर बायका आमच्याकडे गमतीने असं म्हणतात की चला पुरणातच घालू, तेवढं की कुणालाच त्रास होणार. हा इतकं छान हे काम करतं. याच्यामध्ये काही तुम्ही आता व्हायरल इन्फेक्शन्स असतात, याच्यासाठी तुम्ही घरच्या घरी या गोष्टी मॅनेज करू शकता. पोटाच्या तक्रारी, अपचन, इतर काही हाडांची दुखणी त्याच्यावर तुम्ही काम करू शकता. सो बेसिक तुमच्या स्ट्रक्चर, तुमच्या फिजिकल बॉडीमध्ये जे काही क्षारांची कमतरतेनुसार ज्या आपण गोष्टी पुढच्या डेव्हलप करतो, ते तुम्ही आधीच जर ओळखलं तर आधीच तुम्ही त्याच्यावर काम करू शकता. बरं, हे इनऑर्गॅनिक मटेरियल आहे, म्हणजे ते शरीर साठवतं. म्हणून 12 क्षार कधीच कायमस्वरूपी घ्यायचे नसतात. त्याला अच्छा ब्रेक द्यायचा असतो. काही दिवस अच्छा घ्यायचं ब्रेक, काही दिवस घ्यायचं ब्रेक. शरीराला वाव द्यायचा ते वापरण्यासाठी. नाहीतर मग हम्म, तुम्ही घेताय शरीर म्हणतोय रोजच येतंय, बाहेर टाक. कारण तो जेवढं लागणार आहे तेवढंच ऍब्झॉर्ब करणार आहे, बाकीचं तो बाहेर फेकून देणार आहे. हो तर ते बरोबर बाहेर जाईल, परत तुमची डेफिशियन्सी होईल, परत तुम्ही म्हणाल मी रोज खातोय तरी मला हा त्रास होतोय. का होतोय? कारण तुम्ही ते थांबवलं नाहीये मध्ये, ब्रेक त्याला नाही वापरू दिला दिलं नाही. हम्म, या पद्धतीने 12 क्षार आणि 12च आहेत म्हणून ह्याचं 12 क्षार नाव आहे. आता याच्यात अजून एक गमतीशीर अशी गोष्ट आहे ना, की आपल्याला पिगमेंटेशन असतं ना. हो खूप प्रॉब्लेम आहे हल्ली हा, तर पिगमेंटेशनचा रंग कुठला आहे? वर आपल्याकडे क्षार वेगळा आहे. ओ बर आहे की नाही गंमत? म्हणजे हा पांढरे स्पॉट्स असतील तर क्षार वेगळा आहे, लाल स्पॉट्स असतील तर क्षार वेगळा आहे, काळे स्पॉट्स असतील तर क्षार वेगळा आहे. पण शरीर तुम्हाला काहीतरी डेफिशियन्सी दाखवतंय, त्याच्यावर आत्ताच काम करा, म्हणजे दुखणं पुढे जाणार नाही. हम्म, तो हम्म. बेसिक आपल्याला आपलं शरीर ऑब्झर्व करायचंय. तेच काय आपण होतंय? करत नाही हा, तेच आपण करत नाही आपण बरोबर चालढकल जेवढं ढकलतंय तेवढं बरोबर आपण म्हणजे शरीर सगळं आपल्याला दाखवत असतं. बरोबर शरीर आपल्याकडून काय एक्सपेक्ट करतं की मला थोडीशी रेस्ट द्या, लक्ष द्या मला थोडंसं पोषण द्या, माझ्याकडे थोडंसं लक्ष द्या, मी आहेच ना तुमच्यासाठी सगळं करायला. पण आपण बरोबर त्याचा मान तरी ठेवतो का? नाही नाही ठेवत आपण.
आपण ते जेवढं घासलं जातंय, जेवढं ढकलता येतं तेवढं आपण ढकलतो पुढे. कळतं. खरंय खरंय. मला ह्याच्यावरती ना सद्गुरूंचं एक वाक्य खूप आवडतं. नेहमी त्यांच्या ह्याच्यामध्ये असतं की आपण मशीन आणलं की आपण त्याचं मॅन्युअल वाचतो. हे हो. आपलं मशीन आहे आणि आपण त्याचं मॅन्युअल कधीच वाचलेलं नाहीये. आणि ते येस. खरंच इतकं इफेक्ट त्याचा माझ्यावरती झाला ना, खरंच आहे. हो. मी कधी नाहीच त्याच्याकडे लक्ष दिलेलं तेवढ्या प्रमाणात. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात काय, हे बायोकेमिक असेल, हे तुम्ही कुठलाही आजार व्हायच्या आधी जर थोडी सुरुवात केली, येस. तर ते येस. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर या येस. प्रिन्सिपलवरती ते काम करतात. डेफिनेटली. आता बाराक्षाराचं मला ह्याच्यात अजून एक गंमत अशी आहे की तुमचा जन्मक्षार पण तुमच्या तारखेवरनं काढतायत. म्हणजे तारीख पण आली तिथे. कसं हो, एकमेकांना कनेक्टेड आहे. सगळं मग त्या एकमेकांशी तारखेनुसार तुमचा जो क्षार आहे, मेजरली तुमची आजारपणं त्याच्याशी रिलेटेड असतील. कारण त्या हवामानात तुमचा जन्म झालेला असतो. जन्म झालाय. मग तुम्हाला ती ओके. एक गाईडलाईन मिळेल त्याच्यातून, की अरे हो. मी ह्याच्यावर जरा फोकस करायला पाहिजे. हे मी आधी लक्षात घेतलं पाहिजे. ह्याच्यावर जर मी भर दिला, हे जर मी भरून काढलं माझ्या शरीरात, तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही. अच्छा. पण पण मगाशी बेसिक तुम्हाला खूप आधी हे करून ठेवता येतं. हां. पण तू मगाशी म्हणालीस, की तापाचं औषध म्हणजे आता आपण कसं क्रोसिन हां. घेऊन टाकतो, ताप आला की हं. क्रोसिन घ्या. तसं सुद्धा बाराक्षराचा उपयोग आपल्याला करता येतो. हो. अच्छा, म्हणजे म्हणजे मी अॅक्यूट माझ्या कंडिशनला क्लासमध्ये काही कॉम्बिनेशन्स अशी सांगते, की हे तुम्ही आणूनच ठेवा. आणि अच्छा. कुठलंही व्हायरल काही इन्फेक्शन्स असतील, त्याच्यावर तुम्ही हे घ्या. 2-3 दिवस घ्या. तुमचं दुखणं पुढे जाणार नाही आणि कुठल्याही ॲलोपॅथीच्या औषधांनी तुम्हाला वीकनेस जो नंतर येतो, की तुमचा एक हं. महिना जातो वीकनेस भरून यायला. ह्याच्यात हे होतच नाही. बरोबर. बरोबर. तुम्हाला कदाचित 1-2 दिवस जास्ती लागतील, पण तुम्ही पुढचे इतके दिवस वाचवणार आहात हे लक्षात घ्यायचं. वाचवणार आहात. बरोबर. नाही आणि तसं बघायला गेलं ना, तर डेंग्यू काय किंवा हे जे काय ताप हं. वेगळे-वेगळे विषमज्वर ज्याला आयुर्वेदामध्ये म्हणतात. हो. तर तसं बघायला गेलं तर त्याच्यावरती रेमेडी ॲज सच नाहीच आहे ॲलोपॅथीमध्ये. हां, ते हां. सांगतात क्रोसिन घ्या आणि झोपून राहा. हो, तर हो. अशा आता वेळेस जसं मला असं आपण वाटतं आयुर्वेदाचा काही हे घेतो, तर आयुर्वेदामध्ये 3 प्रकृती असतात. वात, कफ, पित्त. हो. प्रकृतीनुसार तुम्हाला काय आजार हे आपल्याला हे करता येतं. आता ह्या 12 क्षारांमध्ये 3 क्षार तुमच्या 3 प्रकृती कव्हर करतात. हो. साधारण सेम सो तुमची प्रिन्सिपलवरती काम. प्रकृती कशी आहे? मग तुम्ही येस. ह्या क्षाराकडे जास्ती भर द्या. ह्याच्यावर हे करा, की तुमचं झालं निम्म दुखणं गायब अच्छा. होईल. बरं. हे खूप छान माहिती सांगितलीस कारण हे मला नाही वाटत बऱ्याच लोकांना ह्याच्याबद्दल माहिती असावी. पण हे खरं तर बाराक्षर खूप जुनं आहे. हां, पण खूप जुनं. तेवढं प्रचलित तेवढं नाहीये. हो, हो. असं आहे. आजोबा अभ्यास करायचे माझे याच्या हां, विषयीचा आणि आमच्याकडे हो. पुस्तक पण होतं बाराक्षराचं मला हां, आठवतंय. त्याला बायोकेमिक्स म्हणतात इंग्लिशमध्ये मला माहिती नव्हतं हां, ॲक्चुअली. हां, हां. ओके. मग तू तेही सुधाराक्षर खूप शिकवतेस जुनं त्याचे आहे पण आणि हं. त्याचा मी बेसिक क्लास घेते, की तुमच्या घरापुरतं तुम्ही एवढं करा बास. तुम्ही अच्छा. बाकी कोणाला हे करायला जाऊ नका, कारण आपण काही डॉक्टर नाही. सो तुमच्या घरापुरतं करा तुम्ही, की म्हणजे मी हे फ्लॉवर रेमेडीज 80% तर तुम्ही दवाखाना किंवा हे वाचवूच शकता. छान, छान सांगितलंस आणि बरीच माहिती मिळाली आणि काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. उज्ज्वला मावशी तुम्हाला नक्की त्याची उत्तरं तुम्हाला देईल. उज्ज्वला मावशी तू प्राणिक हीलिंग सुद्धा शिकलेली आहेस. तर हो. ही काय कॉन्सेप्ट आहे? काय आहे प्राणिक हीलिंग? प्राणिक हिलिंग म्हणजे आता प्राण म्हणजे काय? त्या यांनी म्हणजे ती जी एनर्जी आहे, त्या एनर्जीनी हील करायचं. हं. प्राणिक बरं. हिलिंग. हं. हां. सो आता आपल्याला बेसिक आपल्याला ही एनर्जीचे सोर्सेस काय आहेत? कुठून हं. कुठून आपल्याला एनर्जी मिळते नॅचरल कंडिशन्स मधून? तर हं. आपल्याला सूर्याकडून एनर्जी मिळते, सोलर आपण त्याला म्हणतो. आपल्याला हवेतून एनर्जी मिळते किंवा ती प्राण याचा जो म्हणतो आपण ते मिळतं आणि आपल्याला जमिनीतून मिळतं. हे 3 सोर्सेस आपल्याला असतात. सो आपल्याला हे 3 गोष्टीतून, की समजा तुम्ही उन्हात राहिलात, सूर्याकडे बघितलं, तर त्याच्यातून तुम्हाला जी ऊर्जा मिळते ती आपण सोलर हे म्हणू शकतो. हवेतून जे मिळतं च्या ह्याच्यातून ते आपण श्वासोश्वास, प्राणायाम किंवा लंग्समध्ये आपल्याला हं. जे आपण हे साठवायचं, ही जी ऊर्जा आहे, ती आपण एअरच्या ह्याच्यातून आपण म्हणू शकतो. आणि जी तिसरी जमिनीच्या ह्याच्यातून आहे, सो तुमचे जे पाऊल असतं ना, पाऊल खाली टेकल्यावर त्याच्यातून आपण जी ऊर्जा घेतो, ती आपल्याला खालची जमिनीतली ऊर्जा आपण असं म्हणू शकतो.
आता बेसिक कन्सेप्ट जी आहे ना प्राणिक हिलिंगची, की आपल्याला फिजिकल बॉडी आपली जी असते त्याच्याच बरोबरीने आपल्याला एक एनर्जी सर्कल असतं. प्रत्येक व्यक्तीचं एक एनर्जी सर्कल असतं, ज्याला आपण ऑरा असं पण म्हणू शकतो. हम्म. सो हे एनर्जी सर्कल इंटॅक्ट छान असेल तर ते तुमची फिजिकल बॉडी हेल्दी आहे. पण ते अच्छा. कुठेतरी काहीतरी डिस्टर्ब झालं किंवा काहीतरी त्याच्यामध्ये हे झालं तर ते रेज सुद्धा आपल्याला असे त्याचे हे दिसतात, विस्कळीत दिसतात, की तिथे काहीतरी प्रॉब्लेम आहेत, ते आपल्याला हील करायला पाहिजे. म्हणजे तिथे थोडक्यात एनर्जी कमी झालीये, ती आपल्याला दिली पाहिजे. ती देऊन आपण त्याचं हे इंटॅक्ट ते सगळं करू शकतो. अच्छा. आता हे एनर्जी जेव्हा आपली असतात, आपली बॉडी तर अशीच डिझाईन केली आहे खरं म्हणजे हेल्दी बॉडी असेल तर इट हील्स इटसेल्फ, किंवा आपली बॉडी मध्ये आपल्याकडे तशीच यंत्रणा असते की आपण त्याला वेळ दिला ना पुरेसा तर बॉडी सगळं हील करत असते आपलं आपण. सो आपल्याला या एनर्जीच्या माध्यमातून एक फक्त पुश द्यायचा आहे. सो हिलिंग प्रोसेसमध्ये आपण ते ऍडिशनल तो पुश देऊन ती गोष्ट इंटॅक्ट करू शकतो. आता याचे कसे वेगवेगळे हे आहेत, म्हणजे याची प्रोसेस थोडक्यात कशी असते, तर जो हीलर असतो ना त्याला आधी स्वतः ही ऊर्जा तर चांगली हे करावी लागते, कारण त्याला जेव्हा द्यायची आहे तेव्हा त्याच्याकडे पॉझिटिव्ह ऊर्जा चांगली असायला पाहिजे. सो तुमची पहिले थॉट प्रोसेस कशी आहे, थॉट प्रोसेस तुम्ही चांगलं दुसऱ्याला देणार आहात ना, सो त्या पद्धतीने तुमची थॉट प्रोसेस पण इथे काम करते. तुम्हाला तुमचं रोजचं मेडिटेशन करायचं असतं, तुमची ऊर्जा वाढवायची असते, कारण जेव्हा तुम्ही दुसऱ्याला देता तुमची देताय ना, सो तुमची परत तुमची तुम्हाला कमी भरून होणार. काढायला पाहिजे ना. सो ह्या पद्धतीने तो जो हीलर असतो त्याला ह्या गोष्टी करायला. आता कोण शिकू शकतं, तर कोणीही शिकू शकतं, फक्त त्याला प्रॅक्टिस लागते. सो हे इमिजिएट 1-2 दिवसात, आठवड्याभरात येणार नाहीये, कारण ती गोष्ट सेन्स पण तुम्हाला व्हायला पाहिजे, की म्हणजे काय, एनर्जी सर्कल म्हणजे काय. म्हणजे आता समजा साधं एक आपण हे केलं, की समजा हातावर हात घासले थोडा वेळ आणि असे थोडं हे केलं, तुम्हाला एनर्जी जाणवते. मग या एनर्जीचा हे कुठपर्यंत आहे हे तुम्हाला जाणवतं, की त्याचं ओके. सर्कल किती आहे. सो थोडक्यात एनर्जी तुम्ही जनरेट केलीये ती तुम्ही द्यायची आहे. मग त्याचे एनर्जी पॉइंट्स असतात, की इथे मग ते हे पॉइंट दाबून तुम्ही असं हे करून एनर्जी तुम्ही फील करायची आणि बर. मग तुम्ही दुसऱ्याला देऊ शकता. मग आता ही प्रोसेस थोडक्यात अशी असते, की ज्याला काही त्रास असेल त्याला आधी पहिले स्कॅन करायला लागतं, त्याची बॉडी स्कॅन करायची. आता ही प्रॅक्टिसनेच येतंय. तुम्ही 1 दिवसात उभा राहिलात आणि केला असं नाही होत, कारण म्हणजे सेन्स करायचं म्हणजे काय, तो ऑरा स्कॅन करायचा म्हणजे काय, ती एनर्जी फील कशी करायची हे प्रॅक्टिसनेच येतं. त्यामुळे ह्याच्यावर काम खूप करावं लागतं. सो त्याचा आधी ऑरा स्कॅन करायला लागतो, की नक्की काय हे होतंय, कुठे काय वाटतंय, या गोष्टी लक्षात येतात. त्याला आता ठराविक काहीतरी एक दुखणं असेल, की समजा पाय दुखतोय किंवा गुडघा दुखतोय. सो गुडघा दुखतोय, सो तिथे ती एनर्जी तिथे ब्लॉकेजेस झालेले आहेत काहीतरी. अच्छा. सो एनर्जी आधीची तिथे काहीतरी झालीये आणि ते तिथे त्याचं दुखतंय. मग आपल्याला आधी जी निगेटिव्ह आहे ती आधी स्वीप करून काढावं लागतं. ती एनर्जी आधी काढायची आणि मग तुम्ही द्यायची दुसरी. आता हे पुन्हा इथे कनेक्शन्स लागतात, की तो हीलर आणि जो हिलिंग घेणार आहे, सो त्यांच्यामध्ये कनेक्शन असावं लागतं. मग हे कनेक्शन कसं येणार आहे, तर ज्याला त्रास असेल त्यांनी त्याची जीभ वरती टाळ्याला लावायची असते. सो त्याचं कनेक्शन होतं ते हीलरशी, की तो ते बर. ऍब्सॉर्ब करतोय, कारण त्यांनी ते घेतलं पाहिजे ना, त्यांनी ते हो ऍक्सेप्ट हो केलं हो. पाहिजे. सो त्याचा ते जर नसेल तरी परत ती तुमची एनर्जी वाया जाईल. त्याने जर ऍक्सेप्टन्स नाही हे केलं तर मग तिथे परत त्या गोष्टी असतात. म्हणजे तिथे आता ह्या विश्वासाचा सगळ्याचा विश्वासाचा विश्वासाचा खूप प्रश्न मोठा. हम्म. नक्कीच असतो. हम्म. विश्वासाचा प्रश्न नक्कीच असतो. आणि पुन्हा जो देतोय त्याचा पण हे पाहिजे आणि जो घेतोय त्याचा पण ऍक्सेप्टन्स पाहिजे. सो पहिले आधी ती एनर्जी म्हणजे जे काही हे आहे ते काढायची असते आणि ती काढायची म्हणजे रेग्युलर हातानी अशी ती काढायची असते. बर. हे बेसिक टेक्निक झालं. हाताने खूप म्हणजे किती 50 वेळा, 60 वेळा, 100 वेळा ते काढायचं. हात दुखून येतो सुरुवातीला. मग पुढची ऍडव्हान्स. आता ह्याच्यामध्ये सुद्धा ना खूप लेवल्स आहेत. बेसिक आहे, बेसिक नंतर ऍडव्हान्स आहे. ऍडव्हान्स मध्ये
की पहिलं जे बेसिक खूप जे म्हणलं ना इतकं ते काढायचं, ती काढून तुम्ही एक पाण्याचा बाउल ठेवायचा आणि त्याच्यात ते तुम्ही ती ऍक्शन करायची की तुम्ही त्याच्यात घातलंय, ते काढून त्याच्यात घातलंय, या पद्धतीने ते क्लीन करायचं. सो ह्याला क्लिन्झिंग प्रोसेस म्हणतात पहिली. सो पहिले क्लीन केलं की किती आवश्यक आहे तेवढी एनर्जी द्यायची. मग ती एनर्जी द्यायची त्याच्याशी की किती वाटतंय पहिल्या, म्हणजे मग परत त्याच्यात ऍब्झॉर्ब करायची क्षमता किती आहे त्याच्यावर ते पण पण ह्या सगळ्या गोष्टी महत्वाचं. अवलंबून असतात. म्हणजे ही प्रोसेस आहे आणि ही प्रॅक्टिसनीच येतं. हे एका दिवसात, 8 दिवसात, महिन्याभरात येण्यासारखी गोष्ट नाही. साधना पाहिजे त्याला. त्या हिलरची साधना पण पण तेवढी पाहिजे, तुम्हाला ते सेन्स झालं पाहिजे. सो ते ऑरा म्हणजे काय आणि एनर्जी म्हणजे काय, तुम्हाला काही फील होतंय का नाही, हे होतच नसेल तर तुम्ही कसं हो. देणार? हम्म, सो हम्म. याही गोष्टी तिथे अवलंबून असतात. आता जेव्हा पहिली ही प्रोसेस होते, मग समजा ते पहिल्या प्रोसेसमध्ये तुम्ही एनर्जी दिली, सगळं झालं. हा, मग ती एनर्जी तिथे स्टॅबिलाइज करायची, म्हणजे ती तिथे थोपवून ठेवायची की हा, हम्म. आता ती परत ड्रेन होईल ना. सो ती थोपवायची एक प्रोसेस असते, त्याला स्टॅबिलायझिंग म्हणतात. हे सगळं झालं की तुमचं त्या पेशंट बरोबरचं कनेक्शन, आतापर्यंत कनेक्शन झालंय ना, कनेक्शन तोडावं पण लागतं. त्याला कॉर्ड हो. कट म्हणतात. ते नाही केलं तर ते हिलरला त्रास होऊ शकतो, हा. कारण त्याची हम्म. एनर्जी पण तुम्ही घेऊन जाणार आहे. हो, सो बरोबर. त्या हिलरलाही, म्हणजे ह्या सगळ्या एनर्जी रिलेटेड ज्या गोष्टी असतात ना, त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी असते की तुम्ही तुमचं प्रोटेक्शन आधी तुम्हाला करता आलं पाहिजे, हम्म, हम्म. तर तुम्ही दुसऱ्याचं हे काहीतरी करायला हात घाला. कारण तुमच्याकडे जो येणार आहे तो निगेटिव्ह हे घेऊनच येणार आहे. हो, 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 तो बरोबर. ती तुमच्याकडे जर ताकद आहे ते काढायची, पण ते तुम्ही घेणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. सो त्याचे प्रोटोकॉल्स असतात, त्याचे ठराविक टेक्निक्स असतात, त्या पद्धतीनेच आपण जायचं असतं. आपलं आपलं म्हणून वेगळं टेक्निक इथे नसतं. आता याची खूप जाडी जाडी मोठी पुस्तकं असतात. बर. रेग्युलर प्रोटोकॉल असतो की अमुक अमुक आजार आहे, की समजा हाय बीपीचा त्रास आहे, तर हाय बीपीला तुम्ही आधी काय करा, किती करा, कसं करा, प्रोटोकॉल असतो. अच्छा. त्याप्रमाणेच तुम्ही जायचं असतं. तुमचं ऍडिशनली त्याच्यात काही घालायचं नसतं. तुम्हाला सेन्स करणं, एनर्जी देणं, ती स्टॅबिलाइज करणं, ती कट करणं, हे सगळं सिस्टीम तुम्हाला यायला पाहिजे. तुम्हाला ही टेक्निक्स डेव्हलप करावी लागतात. बेसिक हे झाल्यानंतर ऍडव्हान्स जे हे असतं ना, त्याच्यामध्ये ही टेक्निक्स खूप थोडी सोपी केली जातात. कारण तुम्ही त्याच्यात काम केलेलं असतं, तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकता आणि त्याच्यामध्ये कलर्स पण ऍड होतात. म्हणजे बर. तुम्ही तुमच्या इमॅजिनेशननी ती हिलिंग देताना तो कलर पण घालायचा आहे त्याच्यात. इमॅजिनेशननी तो कलर घालायचा आहे, कारण प्रत्येक कलरची एक पॉवर आहे. मग बर. कुठल्या एलिमेंटसाठी कुठला कलर, काय दुखापतीचं काही असेल तर कुठला कलर, जनरल बाकीचं काही, म्हणजे आता समजा कॉन्स्टिपेशन आहे तर कुठला कलर, हे सगळं ठरलेलं आहे. हे सगळे प्रोटोकॉल्स असतात. सो ती कलर ऍड करून तुम्ही हिलिंग द्यायचं. अच्छा. अजून हम्म. ऍडव्हान्स टेक्निक हे. ओके, ओके. आणि त्याच्याही पुढचं सायकोथेरपी असते. हं. सो प्राणिक सायकोथेरपी ह्याच्यामध्ये तुमच्या इमोशन्सशी निगडीत गोष्टी असतात किंवा त्याच्यातनं ऍडिक्शन्स जे असतात ना, ऍडिक्शन्सवर खूप छान का त्याच्याने होऊ शकतात. हम्म, हम्म. की तुमची व्यसन. मानसिकता किंवा तुमच्या पर्टिक्युलर रिलेशनमध्ये सुधारायचं असेल, तर त्या जीन्स मार्फत तुम्ही, म्हणजे समजा डीएनए सेम असेल ना, तर तुम्ही ते करू शकता. अच्छा, बर. की भावंड यांच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत. सो डीएनए सेम असेल तर तुम्ही त्या ह्याच्यावर काम करू शकता. सो रिलेशन्स पण तुम्ही सुधारू शकता. ही एक वेगळी स्टेज त्याच्यातली आहे. आता एक अगदी खूप म्हणजे किती स्तरावर आपण याचा जर प्रॅक्टिस केली तर आपण कुठपर्यंत जाऊ शकतो, की जसं ह्या सायकोथेरपीच्या बाबतीतलं मी म्हणलं, की आताच्या खूप गोष्टी, अतिप्रसंग, बलात्कार, ह्या गोष्टी आपण हे करतो. सो जी व्यक्ती करणार आहे, तिचे जर तुम्ही चक्रास तिथे बॅलन्स करू शकलात, तर ती भावना त्याच्यातली कमी होईल. बर. हम्म, हम्म. पण अर्थात ते त्यावेळेस सुचणं, त्यावेळेस करता येणं, ही पण गोष्ट आहेच. कारण ज्या व्यक्तीवर तो प्रसंग असेल ती आधी आपला जीव वाचवून कसं जायचं हे पण असू शकतं. पण
जर त्या इमोशन्स, त्या जे काही फिलिंग्ज आहेत ती खूप प्रमाणाच्या बाहेर गेलीये, तर त्या गोष्टी तुम्ही कंट्रोल पण करू शकता दुसऱ्याच्या, तुमच्या त्या प्रोसेसने. पण ती तेवढी तुमची तयारी पाहिजे. आता हे बेसिक आपल्याला चक्राचं जर हे असेल की स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, हे जी चक्र आहेत, सो प्राणिक हिलिंग त्याच्यावर पण हे केलं जातं. म्हणजे चक्राचा बेस धरून तिथे हिलिंग करून तुम्ही एनर्जीज देऊ शकता. सो प्रत्येक मेन कुठल्या तरी आजार काही असेल की हृदयाशी निगडीत काही आजार असेल तर त्याच्यासाठीचं मेजर एक चक्र. सो प्राणिक हिलिंग मधली चक्र 11 मेन चक्र आहेत. बर. म्हणजे हम्म. ऍडिशनल अजून आहेत. सो ती 11 चक्र आहेत. सो त्यांना ते हे युजली अलॉट केलेले आहेत. जनरली लोकांना ती ठराविक 7 हा, चक्र माहिती 7 असतात. चक्र माहिती असतात. ह्याच्यात ही ऍडिशनल अजून आहेत आणि अजून छोटी छोटी पण काही असतात की मायनर ह्याच्यात तुम्ही कसं काम करा. सो हे सगळं प्रोटोकॉल वाईज दिलेलं असतं. म्हणजे अच्छा. ह्याच्यात तुम्ही बर. तुमचं डोकं लावून ह्याचं हे असेल का त्याचं ते असेल का काही नाही. अमुक आजार आहे तर तुम्ही ह्या ठराविक टेक्निक या पद्धतीनेच जायचं आहे, या पद्धतीनेच हिलिंग करायचं आहे, इतके वेळा करायचंय. फक्त प्रॉब्लेम कुठे येतो की ती व्यक्ती जी आहे तुमच्याकडे आलेली तिची कॅपॅसिटी किती आहे, वर तुमची प्रोसेस थोडी कमी जास्ती होऊ शकते. म्हणजे किती हिलिंग द्यायचंय, किती वेळा द्यायचंय, ही ती व्यक्ती किती ऍब्झॉर्ब करतीये याच्यावर या गोष्टी ठरतात. सो त्या पद्धतीने हे काम होत असतं. पण मेजरली तुमचं मग ते चक्राचे हे किती आहेत, मग ते कसं दिसतं काय वगैरे, हे सगळं पुस्तकांमध्ये वगैरे दिलेलं असतं छान. हम्म. आणि परत अगेन की तुम्ही जर खूप छान आनंदी असाल तर तुमचा ऑरा चांगलाच असतो. चांगलाच म्हणजे असतो. प्युअर लव्ह जे असतं ना, की जेव्हा तुम्ही अगदी खूप 2 व्यक्ती अत्यंत प्रेमात आहेत, तर त्यांचा ऑरा इतका सुरेख असतो. कारण त्याच्यामध्ये कुठेच काही निगेटिव्ह हे काहीच निगेटिव्हिटी नसतं. नाही. हम्म. हम्म. सो हम्म. पुन्हा अगेन तुम्ही कसं राहायचंय, म्हणजे मी नेहमी हे सांगते की प्रॉब्लेम्स प्रत्येकाच्याच आयुष्यात असतात. कमी असतील, जास्ती असतील, कोणीही असं नाही की कुठे कशातून काही सुटलंय. पण तुम्ही त्रिकोणी चेहरा करून काही होणार आहे का? नाही होणार आहे. हम्म. च्या उलट तुम्ही काहीतरी छान हे करा की आपोआप, म्हणजे कुठेही आपण अगदी सहज म्हणतो की नाही, अरे ही व्यक्ती येऊन गेली ना की असं मस्त वाटतं. मस्त वाटतं. म्हणजे काय आहे, म्हणजे काय आहे, बरोबर. किंवा एखादी व्यक्तीकडून की नाही नाही हिला ना मी फार वेळ नाही सहनच नाही करू शकत, म्हणजे ते निगेटिव्ह ऑरा जो आहे तुम्हाला त्रास देतोय ना, हम्म. किंवा हम्म. पॉझिटिव्ह तुम्ही अट्रॅक्ट करताय ना. बरोबर. सो हम्म. ह्याच पद्धतीने खूप गोष्टी तुमच्या पण ह्याच्यात असतात. म्हणजे तुमची विचारसरणी, तुमचं हे जर चांगल्या पॉझिटिव्ह ह्याच्यात व्हायला लागलं तर आपोआप तुमचा ऑराच सांगतो, बरोबर. आपोआप तुमचा ऑरा त्या पद्धतीने होतो. पण फिजिकल बेसिकली प्राणिक हिलिंग फिजिकल काही तुम्हाला हे असतील तर हे एनर्जी रिलेटेड आहे. सो हम्म. एनर्जी कुठे स्टॅग्नंट झालीये तरी ते तुम्हाला काढायला लागेल आणि नव्याने तुम्हाला द्यावी लागेल. सो क्लिन्झिंग आहे, एनर्जी देणं आहे, स्टॅबिलाइज करणं आहे, की तुम्ही ती ठेवायची आणि नंतर हिलर आणि तुमचं कनेक्शन. पॉट कट करा, कनेक्शन कट करा. हम्म. तो हा प्राणिक हिलिंग हा विषय आहे आणि खूप मोठा विषय आहे. म्हणजे खूप अभ्यास पण लागतो, प्रॅक्टिस पण लागते. हा पण पेशंट प्रत्येक वेळेस तुमच्या समोरच असायला पाहिजे तरच तुम्ही करू शकता का? नाही, सुरुवातीला तुमच्या ह्यांनी तुम्ही डिस्टंट हिलिंग पण करू शकता. म्हणजे अच्छा. तुम्ही साधारण एक फोटो किंवा असं काहीतरी समोर हे ठेवून पुन्हा तुमची व्हिज्युअलायझेशन पॉवर, तुमची तेवढी तयारी असेल, तुम्ही डिस्टंट हिलिंग करू शकता. करू मग शकता. पण त्या व्यक्तीला सांगायचं की आता तू एक तेवढा वेळ तू शांत बस, त्याची पोझिशन जशा असतात तशा त्याला घ्यायला सांगायच्या, त्या पद्धतीने त्यांनी रिसेप्टिव्ह राहायचं. मग तुम्ही हा. त्यांना हील करू शकता, तुम्ही एनर्जी देऊ शकता. सो इथे रिसेप्टिव्ह राहणं हे पण गरजेचं आहे. खूप त्यामुळे महत्वाचं या आहे. पद्धतीने प्राणिक हिलिंग ही एक पण खूप वेगळा विषय आहे. म्हणजे मी हे जेव्हा हो. सगळं शिकले की अरे किती वेगळं वेगळं आहे आणि किती काय काय आहे आणि आपण किती कशातून काय काय करू शकतो, हे खरोखर बरं. म्हणजे एखाद्याला कडे काही नाहीये, औषध पाणी काही नाहीये, इतर काही नाही, तुम्ही टेक्निक्स तुम्हाला माहिती असतील, तुमच्याकडे ते प्रोटोकॉल्स असतील काय काय कसं करायचं, तर तुम्ही त्या पद्धतीने पण करू शकता ना. हम्म. एनर्जी हम्म. हे करणं हे तुम्ही तुम्ही स्वतःला हे करू शकता. आता साधं अगदी एक सांगते. आपल्याकडे लहान बाळाची किंवा कुणाची दृष्ट काढायची एक हो. पद्धत होती हम्म. किंवा आहे अजूनही. आपण म्हणतो हम्म. की मुलं दृष्टावतात. हे काय असतं? ही एनर्जीच आहे ना.
हा आणि त्याची जर प्रोसेस तू बघितलीस तर ते जे काही वरून हो खाली हीच प्रोसेस इथे पण असते. म्हणजे तुम्ही ती एनर्जी जे काही निगेटिव्ह आहे ते तुम्ही स्वीप करताय, ते तुम्ही काढून टाकताय. म्हणजे आपल्याकडे पण या गोष्टी कुठे ना कुठे ती एक आहेत. सिस्टीम त्याला हे हे आहेच. हम्म, हे आहेच हम्म. ना. मग हे प्राणिक फक्त हिलिंग जे त्याचे आहे ते आपल्या म्हणजे हा भारतातलं हे नाहीये का? ते बाहेरचं आहे ही पण शास्त्र? थोडीशी हा प्राणिक हिलिंग बेस कुठून कुठून आपल्याकडूनच हे लोक घेऊन गेलेले असतात. पण त्यांची टेक्निक्स थोडीशी चायनीज आणि या ह्याचं जास्ती, कारण तिकडे ही टेक्निक्स खूप वापरतात. वेगळ्या अच्छा, वेगळ्या पद्धतीने त्याच्यावर खूप काम केलं जातं. म्हणजे थोडक्यात आपल्याला पिक्चर मध्ये ज्या काही गोष्टी दिसतात ते खऱ्याखुरी त्यांच्याकडे पॉवर्स असतात. अच्छा, इतकं काम ओके. त्यांनी केलेलं असतं. इतकं ते काम केलेलं यिन असतं. आणि यांग असा काहीतरी तो एक हा प्रवाह येस. असतो. हो ते मी हो पूर्वी वाचलेलं त्यामुळे हे कधीतरी. सगळं एनर्जीशी रिलेटेड जेव्हा असतं ना, तेव्हा हा बॅलन्स साधणं हा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे असते. सो एनर्जी कुठेही ती म्हणजेच फ्लोईंग प्राण पाहिजे. हा हो एनर्जी म्हणजेच प्राणशक्ती प्राण आणि हा त्याचं हिलिंग म्हणजे प्राणिक हिलिंग हा असं हा त्याचा आणि मुळात ते आपल्याकडे आहे. सो बरोबर. ते काहीतरी कमी जास्त झालंय तर ते आपण बॅलन्स करणार आहोत. तिथे आपण ऍडिशनली एनर्जी देऊन ते हील करणार. अच्छा, हा तो विषय आहे. पण मस्त खूप आहे. मोठा आणि छान जेवढं विषय हो जेवढं ऐकावं तेवढं असं आहे. छान आहे. कुशला मावशी मला जरा मी स्विचवर्ड्स बद्दल खूप ऐकलेलं होतं आणि हा खरं सांगायचं ना तर मधला एक काळ असा होता की मी तेव्हा ते सगळं केलं पण होतं त्याचं हा आणि मला हा खरंच त्याचे खूप चांगले हा रिझल्ट आले अगं. तर हे काय आहे नक्की स्विचवर्ड्स हा म्हणजे? आता स्विचवर्ड्स म्हणजे परत कसं आहे की रिपिटेशन ऑफ ते हे आता हे कोणीतरी तर ह्याचा शोध लावलाय, कोणतरी तर त्याच्यावर काम केलंय. सो अमुक अमुक गोष्ट तुम्हाला हवी आहे तर तुम्ही त्याचा उच्चार करा, ती गोष्ट तुम्हाला होणार आहे, ती मिळणार आहे. पण माझा तुला एक अगदी साधा प्रश्न आहे की आपल्याकडे जे काही आहे हे आपण प्रमोट न करता आपण बाकीच्या यांना प्रमोट का करायचंय? आपल्याकडे आपल्याकडे इतका म्हणजे साठा आहे आपल्या भारतात. संस्कृतीत. हम्म. आपल्या संस्कृतीत आपल्याकडे मंत्रशास्त्र इतकं प्रगल्भ आहे. मग आपण हे न वापरता आपण मला असं अजिबात म्हणणं नाही की स्विचवर्ड्स काम करत नाही, ते नक्कीच काम करतं. पण आपल्याकडचं सोडून आपण या इन्फ्लुएन्स खाली पटकन काय येतो? मग आपलं ऍटलिस्ट आपण जाणून घेऊ की मंत्र म्हणजे काय, शास्त्र म्हणजे काय त्याचं. सो हम्म. हे जरी आपण प्रयत्न केला तरी हे का नाही होणार? हे नक्कीच होईल. सो या पद्धतीने मी तसा पण एक छोटासा कोर्स प्लॅन केलाय की मंत्रशास्त्र म्हणजे काय आहे. तर एक ठराविक एक विशिष्ट कुठलंही काही एका विशिष्ट कार्यसिद्धी करण्यासाठी काही शब्द वापरले जातात. सो शब्द असतील किंवा शब्द समूह असेल, हे उच्चारून जी व्हायब्रेशन्स क्रिएट होतात त्याला आपण मंत्र म्हणू शकतो. हम्म. आता ही हम्म. व्हायब्रेशन्स निर्माण झाली आहे. सो ती व्हायब्रेशन्स जी निर्माण होतात ही आपल्या युनिव्हर्समध्ये आता सगळ्याच गोष्टी असतात की आता आपण जसं म्हणू की ज्याला जी युनिव्हर्समध्ये आहे तुम्ही जे उच्चारताय ते जे अट्रॅक्ट झालं ते तुम्हाला मिळणार आहे. सो अच्छा. इथे खरं तर ना भावना तुमच्या खूप महत्वाचा रोल प्ले करत असतात की तुमच्या भावना कशा आहेत त्या वरपर्यंत पटकन पोहोचतात आणि ते तुम्ही अट्रॅक्ट करता. जसं आपण म्हणतो की आपण एखादी व्यक्ती दुःखात असेल, सॅड असेल खूप, तर ती आनंदी कुठून राहील? सो मग तिच्यावर अनेक संकट येतात का? कारण ते पटकन तिथे पोहोचलंय, ते अट्रॅक्ट झालंय हम्म. आणि ते हम्म. तुम्हाला मिळतंय. मग हे आपण प्रयत्नपूर्वक बदलू शकतो की नाही? मग आपल्याला जे हवंय ते आपण उच्चार केले जास्तीत जास्त तर आपल्याला जे हवंय ते आपण मिळवू शकतो. मग हे उच्चार आता हे पुन्हा 5 तत्वांवर आधारित आहे. आपली जी पंचतत्व जी आहेत की वायू तत्व, पृथ्वी तत्व, अग्नी तत्व, ही जी तत्व आहेत या सगळ्या आकाश तत्व आणि पृथ्वी तत्व, जलतत्व ही 5 झालं तत्व तर. जी आहेत, 5 तत्वांवर हे सगळं अवलंबून आहे. बर. सो आता प्रत्येक तत्वाचं जरी आपण अक्षर घेतलं तर हे हम्म. तत्व काय करतं हे आपल्याला कळू शकतं की आता समजा आकाश तत्व आपण घेतलं तर हे चक्राशी पण निगडीत आहे. म्हणजे आपल्या हम्म. ह्याच्यातली जी चक्र आहे तर विशुद्धी चक्राशी निगडीत आहे आकाश तत्व. आकाश तत्वाचा हे हम आहे. हम हम्म. हम 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 आकाश तत्व. आता हे कशा कशाशी निगडीत आहे तर कान, उच्चार, गळा, बोलणं,
सो बोलण्याचा ज्यांचा हे असेल त्यांचं आकाश तत्व चांगलं असलं पाहिजे. आपण हे रिपिटेशन्सनी हे करू शकतो. वायू तत्वासाठी यम हे आहे अक्षर अनुस्वारयुक्त यम. आता वायू तत्व कुठल्या चक्राशी निगडीत आहे तर अनाहत चक्राशी आहे. मग हे त्वचा स्पर्श, आता त्वचा स्पर्श याचे विकार पण असतील तरी तुम्ही हे उच्चारा, तिथे तुम्हाला रिलीफ मिळेल. फुफ्फुसा संबंधी, कारण या वायू तत्वाशी निगडीत आहे ना. हो. हम्म. मग लॉजिकल थिंकिंग जिथे लागणार आहे तिथे तुम्हाला हे लागणार आहे, मग ते तुम्ही वाढवा. या पद्धतीने प्रत्येक तत्वाला एक अक्षर आहे, त्याच्याशी रिलेटेड तो स्वभाव आहे आणि त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला करिअर्स कुठली आहेत हे पण तुम्ही सगळं मॅनेज करू शकता. बर. सो अच्छा. ऍटलिस्ट आपण हे लक्षात घेतलं आणि ह्याचा जर उच्चार केला, म्हणजे समजा तुम्ही पाची तत्वांचं एक 5-5 मिनिटं 10-10 मिनिटं तुम्ही उच्चार रोज केला, सगळी तुमची तत्व बॅलन्स राहतील, तुम्हाला जनरली त्रास काही होणार नाही. या पद्धतीने तर आपण करू शकतो. आता ह्याचा पण नक्कीच. एरिया वास्ट आहे तसा, की मोठा हा. हे आहे, आपण ते हा. डिटेलमध्ये नक्कीच अभ्यास करू शकतो. बरोबर. मग ह्याचं म्हणजे हे जे मंत्र आणि हे सगळे आहेत, तर ह्याचं उच्चारांवरती खूप महत्व त्याचं खूप असणार ना, हो म्हणजे कारण हो हो आणि स्विच वर्ड्स म्हणजे आपल्याकडे तर हा आपली वृत्ती थोडी आहेच आहे, की आपल्याला तिकडनं आलं की ते आपल्याला वेस्ट कडनं किंवा असं की ते आपल्याला काहीतरी भारी वाटतं आणि आपल्याकडचं जे आहे ते आपल्याला असं जुनं आणि असं वाटतं. पण तसं ते खरं बरोबर नाही. म्हणजे मुळात मंत्र काय आणि स्विच वर्ड्स काय ते इंग्लिशमध्ये आहे, हे आपल्या संस्कृत किंवा बरं भाषेचं त्याला काही हे नाही ना, संस्कृतमध्ये पण असू शकतं, मराठीमध्ये किंवा ज्याची त्याची भाषा जी आहे. आपल्यात हो. खूप भाषा आहेत भारतामध्ये. आपल्या आपल्या भाषेत त्यांनी म्हणावं. चालतं म्हणूनच असं. कसं आहे, की प्रत्येक अक्षराला जी व्हायब्रेशन्स आहेत ना, ती त्या हा. फ्रिक्वेन्सीला मॅच करतात. हम्म. सो पुन्हा भाषा कशावर आहे, बेस काय अक्षर आहे ना, मग त्या अक्षराचा पुनरुच्चार किती व्हायब्रेशन्स त्या पद्धतीने क्रिएट होतात. आणि मग तुम्हाला म्हणजे अगदी साधं हे म्हणायचं झालं तर आपण जे आधी केलंय तेच आपण आता भोगतोय, कारण अननोईंगली आपण काही गोष्टी उच्चारलेल्या आहेत. बरोबर म्हणून आहे. आपल्या घरात सुद्धा आपल्याला जे शिकवलं जातं की चांगलं बोलावं, वाईट बोलू नये, हे का बोललं जातं? हीच व्हायब्रेशन्स कारण फिरत असतात ना सगळीकडे. वास्तू म्हणून वास्तू पुन्हा तथास्तू म्हणत असते असं एक हे म्हटलं येस जातं. येस. बरोबर आहे. बरोबर. त्यामुळे बेसिक आपण जरी हा थोडासा विचार केला ना, की आपल्याला काय सांगितलंय, काय शिकवलंय, त्याचा जरी आपण थोडक्यात विचार केला ना, आपला बेस आपल्याला हा कळेल परत. मधल्या काळात काय झालं, थोडंसं त्याचा एक भीतीचं काहीतरी हे घातलं गेलं, की नाही नाही हे कोणीही करून चालत नाही. म्हणून हा. म्हणून मग त्याला देवाधर्माचं एक हे लावलं. पण तुम्ही हे म्हणून मी सांगताना काय सांगते, की तुम्ही ते काही करून तुम्ही फक्त म्हणा ना, 10 मिनिटं हम्म. म्हणा, 15 मिनिटं म्हणा, म्हणून तर बघा. हो. काय होतंय बरं, तुम्हाला काही असंही म्हणत नाही देवासमोर बसून म्हणा, नुसतं म्हणा, हा. होतील. एकदा लोकांना त्याचे उपयोग व्हायला लागले की लोक आपोआप ओढली जातील तिकडे. सो बरोबर. थोडासा त्याच्यापासून लांब लांब जे होत गेलेत हम्म. त्याच्यापेक्षा तेव्हा ह्याचं काही आता ती तर तत्व 100% आहेत, त्या शक्ती स्थानच आहेत ती, पण त्याचं भीती वाटून जर लोक लांब जायला लागली तर उपयोग नाहीये. उपयोग सो नाही. आपल्याला हा त्या म्हणजे पद्धतीने त्यांना हो, जवळ स्विच आणा. वर्ड्स तेच हे की तुम्ही त्याला काही असे हिंदू रिच्युअल्स काही नाही. तुम्ही कधी पण कुठे पण म्हणू हो शकता. काय हो होतं ना, माणसाचं तर खूप धावपळ आहे. आपल्याला माहितीये काय हो चाललंय. हो लोकांच्या कामाच्या वेळा असतील, त्यांची टेन्शन नाहीये कुणाला वेळ असं की बाबा हो शुचिर्भूत होऊन देवासमोर. खरं सांगायचं तर नाहीये वेळ तेवढा. हो पण मग हो अशा वेळेस म्हणून मग ते थोडंसं काय होतं ना, जाऊ दे नकोच त्यापेक्षा असं होऊन मग ते हो थोडंसं तर मग मग ते ह्याला लांब गेलेले आहेत. पण पेक्षा तुमच्या मनात भाव असेल ना, तर समोर काही गरजच नाहीये ना. देवाला काहीच पडलेलं नाहीये तुम्ही किती करताय आणि काय करताय. हे तुमच्यासाठी आहे. हो, त्यामुळे बरोबर. ती शक्ती, ती व्हायब्रेशन्स, ती तुम्हाला जर फेवरेबल तुमच्या कामासाठी आणायची असेल, तर तुम्ही फक्त म्हणा. तुम्ही पण फक्त कधीही म्हणा, म्हटलं रिपीटेडली म्हणा. कधीही म्हणलं अच्छा. तरी चालेल. अच्छा. पण मग त्याला एक थोडीशी हे की सकाळी एक 10 मिनिटं, संध्याकाळी एक 10 मिनिटं. सो ते मेंटेन राहतं. हा. या पद्धतीने केलं तर ती सायकल आहे ना, ती सायकल हा. मेंटेन राहते. त्याचे फायदे तुम्हाला मिळतात नक्कीच. अच्छा.
छान, येस. मस्त. आपल्या पण मंत्रांचं खूप सुद्धा मोठे विषय आहेत, म्हणजे किती बोलू तेवढं थोडंच आहे. इतके मोठे खरंच विषय आहे, आहेत. खरंच आहे, खरंच आहे. मध्ये ना एकदा माझी भगवद्गीतेवरती एक माधवीताई जोशी हां, म्हणून फार सुंदर हां. बोलतात. खूप हं. अभ्यास आहे आणि त्यांचा. तर त्यांनी पण सांगितलं होतं, की भगवद्गीतेतला प्रत्येक श्लोक हा मंत्रासारखा आहे. हो. तर तेव्हा मी त्यांना म्हणलं होतं, मंत्र म्हणजे काय? तर त्या म्हणल्या, की प्रचंड पॉझिटिव्ह एनर्जी त्याच्यातनं हो, निर्माण होते असे ते शब्द हो. असतात. तर असं. छान, मस्त. आणि ह्याच्यावरती पण आपण बोलूया अजून, कारण मला स्वतःला खूप नक्की, इंटरेस्ट आहे नक्की. त्यामध्ये, की हे कसं आणि काय. तर आपण एक अशीच छान पॉडकास्ट अजून एकदा कुठल्यातरी एका छान येस. विषयावरती, नक्की, मंत्रावरती नक्की. अशी करूया. हो. थँक यू. तू आलीस आज वेळ येस. काढून. मला त्याबद्दल पण खूप छान खूप वाटलं, धन्यवाद. की त्या निमित्ताने एक प्लॅटफॉर्म मिळतो, की लोकांपर्यंत आपल्याला पोहोचता येतं. हे बरोबर. काय आहे, निदान एवढं जरी झालं ना, हां, तरी पुष्कळ आहे. एक्झॅक्टली. असं मी म्हणेन.